जीवनात जर जास्त कठीण प्रसंग आले तर अजिबात उदास होऊ नका, कारण अवघड पात्र हे चांगल्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीलाच दिले जातात. नॉनस्टॉप इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या तत्वाला सदैव सोबत घेऊन चालणाऱ्या स्पर्धानितीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठी व्याकरण सिरीज लेक्चर क्रमांक 4 याच्या अगोदरचे 3 लेक्चर जे आहे तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. ते कृपया बघितले नसेल तर बघून घ्या. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते तुम्हाला सापडतील. कोणते लेक्चर्स? हे मराठी व्याकरण सिरीजचे लेक्चर्स. या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये चालू घडामोडी सिरीज नावाची एक सिरीज सापडेल, जी सिरीजमध्ये मी 2022चे सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत आणि ती सिरीज इथून पुढे कंटिन्यू राहील. पण माझ्या वेळेनुसार मी आता पुढचं लेक्चर त्यावर टाकेल. तर याच्या अगोदरही नवीन लोकांनी जर ती सिरीज बघितली नसेल तर कृपया बघून घ्या, कारण मी जे आत्तापर्यंत एक 45 लेक्चर टाकलेले आहेत ते सर्व लेक्चर हे 2022 मधल्या करंट अफेअर्सच्या मुद्द्यावरच आहे. इतर कोणत्याही गोष्टी त्यामध्ये मी समाविष्ट केलेल्या नाही. ती सिरीजही बघून घ्या. इकॉनॉमिक्सचे मी काही लेक्चर टाकलेले आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचे पुढे आपण कंटिन्यू करू. आता सध्या मराठी व्याकरण सिरीजचं लेक्चर क्रमांक हे किती आहे? 4. हे 4 लेक्चर क्रमांक जे आहे तर त्या लेक्चर जे आहे 4 नंबरचं तर ते आज आपण अगदी व्यवस्थितरित्या बघणार आहे. लेक्चर क्रमांकाचे 3च्या नोट्स मी जे आहेत आज टेलिग्राम चॅनलवर टाकेल. आपल्या अजूनही कोणी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्स दोन्ही ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण लेक्चर क्रमांक 4 मराठी व्याकरण सिरीज लेक्चर क्रमांक 4ला जे आहे ते सुरुवात करतोय. याच्या अगोदरच्या तुमच्या प्रतिसादावरून मला असं समजते की तुम्हाला मी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या समजत आहे. तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने लक्ष देऊन अगदी सगळं बघताय, सगळं सांगतोय तसं फॉलो करताय आणि त्याचा तुम्हाला फायदाही होतोय अशी अपेक्षा करतो किंवा तुमच्या प्रतिसादावरून लक्षात घेतो आणि त्या गोष्टी समोर ठेवून लेक्चर क्रमांक 4 जे आहे तर ते सुरू करतो. चला तर मित्रांनो, मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, लेक्चर क्रमांक 4 मध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचंय. आता लेक्चर क्रमांक 4 हे सुरू करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना सांगतो मित्रांनो. जर अजूनही कोणी लेक्चर क्रमांक 3 बघितलं नसेल, काही नवीन मुलं असतील, नवीन लोक असतील, नवीन मित्र असतील, तर त्यांना माझी एक विनंती आहे, लेक्चर क्रमांक 3 बघितलं नसेल तर कृपया लेक्चर क्रमांक 3 बघा आणि मग लेक्चर क्रमांक 4 बघायला या. याचं कारण असं बघा मित्रांनो, या लेक्चर क्रमांक 4चं काही बेसिक्स जे आहे, काही गोष्टी आहे तर मी लेक्चर क्रमांक 3 मध्ये अगदी स्पष्टरित्या सांगितलेल्या आहे. त्या जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, काही छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स त्या जर लक्षात आलेल्या असतील तर लेक्चर क्रमांक 4 अगदी सुंदररित्या कळेल. लक्षात असंही कळेल, पण जर लेक्चर क्रमांक 3 व्यवस्थित बघितलं तर लेक्चर क्रमांक 4 अगदी व्यवस्थितरित्या कळेल. आणि लेक्चर क्रमांक 3 मध्ये राहिलेले काही डाऊट्स असतील, काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते प्रश्न पण लेक्चर क्रमांक 4 मध्ये अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर होतील. आलं लक्षात? तर चला मित्रांनो, लेक्चर क्रमांक 4 मध्ये आपल्याला नेमकं कोणते मुद्दे शिकायचे तर ते बघूयात. पहिली तर गोष्ट मराठी वर्णमाला. मराठी वर्णमालेची एक प्राथमिक ओळख आपण आज करणार आहे. म्हणजे मराठी वर्णमाला जी आहे तर मराठी, मी वर्ण काय, मूलध्वनी काय, ध्वनी काय, अक्षराचं एक थोड्या स्वरूपात अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या लेक्चर क्रमांक 3 मध्ये क्लिअर करणार आहे आणि त्या गोष्टी समोर ठेवूनच मी लेक्चर क्रमांक 4 मध्ये बोलणार आहे. त्याच्यामुळं 3 मधल्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर मराठी वर्णमालेची एक आपण आहे ना एक बेसिक माहिती घेणार किंवा मराठी वर्णमालेची एक प्राथमिक ओळख जी आहे आज आपण करून घेणार आहे. आलं लक्षात? पूर्ण डिटेल आपण बघणार नाही, पण एक प्राथमिक ओळख नेमकं आपली जी आपण सध्या ज्या कॉन्सेप्ट शिकतोय किंवा 3ला धरून जे 4 मध्ये शिकायचं आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला मराठी वर्णमालेची जी आहे तर प्राथमिक ओळख आज करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अक्षर कशाला म्हणायचे हा एक दुसरा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, मी लेक्चर क्रमांक 3 मध्ये तुम्हाला अक्षर काय, एक छोट्याशा किंवा अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला अक्षर म्हणजे काय तर हे सांगितलेलं आहे. ओके, कधी? लेक्चर क्रमांक 3 मध्ये. पण आता अगदी विस्तृतरित्या अक्षर नेमकं कसं बनतं हे आपण बघणार आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन कशाला म्हणतात हे आपण शिकणार आहे आज. काय संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचे, त्याच्यानंतर द्वित व्यंजन किंवा द्वित कशाला म्हणायचे हे पण आज शिकणार आहे. त्याच्यानंतर जोडाक्षर कशाला म्हणायचे हे पण आपण आज शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ हा गोंधळलेला प्रश्न खूप दिवस होता, पण आता स्पष्टरित्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने याबद्दल स्पष्टोक्ती दिलेली आहे. आणि क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन कधी म्हणायचं आणि जोडाक्षर कधी म्हणायचं तर हे पण आपण आज बघणार आहे. म्हणजे या 6 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या मिळतील. फक्त याच्यासाठी परत एक रिक्वेस्ट करतो, लेक्चर क्रमांक 3 बघा आणि इकडे अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळतील. तर बघा मित्रांनो, आजची पहिली आपलं पहिला प्रश्न किंवा पहिला जो मुद्दा आहे तो आहे मराठी वर्णमाला किंवा मराठी भाषेची जी वर्णमाला आहे तर या वर्णमालेची एक प्राथमिक ओळख आपण आज करून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बघा मित्रांनो, नेमकं आज आपलं लेक्चर कशावर आहे. आता हे तर मी तुम्हाला 6 मुद्दे तर सांगितले, पण जी आपण भाषा बनण्याची जी प्रोसेस बघतोय किंवा प्रक्रिया बघतोय ती लेक्चर क्रमांक 3 मधून आपण सुरू केलेली आहे. आता लेक्चर क्रमांक 4 मध्ये ती पूर्णतः कंप्लीट होईल.
आलं लक्षात. म्हणजे लेक्चर क्रमांक 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मूलध्वनी म्हणजे काय, बरोबर. मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून ध्वनी कसं बनतो, आपण जे तोंडात न उच्चारतो ते ध्वनी असतात, बरोबर. हे तुम्हाला सांगितलेलं. त्याच्यानंतर मूलध्वनी जर आपण लिहून ठेवले, मूलध्वनीचं लिखित रूप जे असतं ते वर्ण असतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अरे हो की नाही. आलं लक्षात. जे ध्वनी असतात, ध्वनीचं लिखित रूप काय असतं, काय असतं, अक्षर असतं. ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, ही वर्णमाला मूलध्वनी किंवा मूळाक्षरे असं आपण याला म्हणू शकतो. आता वर्णमाला म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, जे मूलध्वनी असतात त्यांचं लिखित रूप म्हणजे काय, वर्ण. मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून काय बनतो, ध्वनी. हे तर क्लिअर आहे. ध्वनीचं लिखित रूप म्हणजे काय, अक्षर. अक्षरापासून काय बनतो, शब्द. आलं लक्षात. शब्दापासून काय बनतं, वाक्य. आणि वाक्य मिळून काय बनती, भाषा. म्हणजे आलं लक्षात. भाषा बनण्याची सुरुवात कुठून आहे, मूलध्वनीपासून किंवा वर्णापासून. मग हे जे सगळे जे ध्वनी आहेत हे के मूलध्वनी आहे किंवा वर्ण आहे, तर या वर्णांपासून आपली मराठी भाषा बनलेली. आलं लक्षात. काय बनलेली, आपली मराठी भाषा बनलेली आहे. आणि आपण भाषा बनण्याची प्रक्रिया किंवा प्रोसेस जी आहे तर ती बघतोय. आणि त्याच्या अंतर्गत आपल्या ज्या कॉन्सेप्ट्स आहे तर त्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट त्या प्रक्रिया दरम्यान आपल्या सगळ्या क्लिअर होत आहे. आलं लक्षात. काय बनतो, आपण काय बघतोय, भाषा बनण्याची प्रोसेस. मग या वर्णांपासून काय बनते, या मूलध्वनीपासून किंवा वर्णांपासून काय बनते, भाषा. आलं लक्षात. मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं आता, की हे मूलध्वनी म्हणजे मराठी भाषेतले जे वर्णमाला आहे त्या वर्णमालेची अगदी व्यवस्थितरित्या ओळख करून घ्यायची आहे. आलं लक्षात. मग त्या वर्णांपासून अक्षर कसं बनतं हे आपल्याला बघायचंय. त्या अक्षरापासून जोडाक्षर कसं बनतं हे आपल्याला बघायचंय. अक्षर जोडाक्षरापासून शब्द बनतो, मी सांगितलेलं आहे. शब्दापासून काय बनतं, वाक्य बनतं. आणि वाक्य मिळून काय बनते, भाषा. आलं लक्षात. त्याच्यामुळं या सगळ्या मूलध्वनीपासून वर्णांपासून काय बनलेली, कोणती भाषा बनलेली आहे, मराठी भाषा. आणि मराठी भाषेची वर्णमाला आहे. आलं लक्षात. जसं इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स आहेत किती, 26 ABCD. आलं लक्षात. झेड पर्यंत. त्यापासून काय बनलंय, इंग्लिश भाषा. म्हणजे इंग्लिश भाषात सगळे यूज करतो आपण ते ABCD पासून झेड पर्यंत. तसंच अ पासून ज्ञ पर्यंत जे यूज होणार आहे ते काय, मराठी भाषेतले वर्ण. आलं लक्षात. तर बघा मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. ही गोष्ट इथे लक्षात आहे. किती, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे, तर 52 वर्ण आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. परत सांगतो, याच्यात खूप कन्फ्युजन होतं या गोष्टीबद्दल. पण आता 10 नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकानुसार एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे की आता याच्यामध्ये किती वर्ण आहेत, 52 वर्ण आहे. कशात, मराठी वर्णमालेत एकूण 52 किती वर्ण आहेत, 52. आणि त्यामध्ये बघा मित्रांनो, पारंपरिक वर्णमालेत 48 वर्ण आहे, आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण आहे. आता 48 वरून 52 कसे झाले, तर या वर्णमालेची ओळख करून घेतल्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगेल की नेमकं 48 वर्ण 52 कसे झाले. बघा मित्रांनो, या मराठी भाषेत असणाऱ्या एकूण 52 वर्णापैकी जे आहे तर स्वर आहे याच्यात 14. याचं 4 भागात विभाजन केलेलं आहे. स्वर, स्वरादी, व्यंजनं आणि विशेष संयुक्त व्यंजनं, अशा 4 भागामध्ये या 52 वर्णांचं जे आहे तर विभाजन केलेलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो स्वर आहेत 14. स्वर किती आहेत, 14. तर बघा मित्रांनो, अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, ऋ, ए, ऐ, ऐ, ओ, अ आणि औ असे किती स्वर आहे मित्रांनो, किती स्वर आहेत, 14. मग मला सांगा, मराठी वर्णमालेत, मराठी भाषेच्या वर्णमालेत किंवा मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत मित्रांनो, 14 स्वर आहेत. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2 आहेत स्वरादी. 2 आहेत स्वरादी. त्याच्यामध्ये पहिला आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. पहिला आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. किती, 14 झाले स्वर, 2 झाले स्वरादी. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 34 आहेत व्यंजन. 34 आहेत व्यंजनं. त्यामध्ये 25 आहेत वर्गीय व्यंजनं आणि 9 आहेत अवर्गीय व्यंजनं. आलं लक्षात. बघा मित्रांनो, 25 व्यंजन वर्गीय व्यंजन म्हणजे तरी काय, तर क, च, ट, त, प असे 5 वर्ग किंवा असे वर्ग ज्या व्यंजनांचे पडलेले आहेत तर त्यांना आपण वर्गीय व्यंजन असं म्हणतो. तर बघा मित्रांनो, क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, ण, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे जे आहे तर 25 कोणते वर्ग आहे, व्यंजन आहे तर वर्गीय व्यंजन आहे. आणि मित्रांनो 9 अवर्गीय व्यंजन आहे, य, र, ल, व, श, स, स, ह आणि ळ. हे जे आहे तर किती, 9 जे आहे तर अवर्गीय व्यंजन आहे. म्हणजे एकूण व्यंजन किती आहे, 34 जे आहे तर ते मराठी वर्णमालेत व्यंजन आहे. आणि विशेष संयुक्त व्यंजन किती मित्रांनो, 2, श आणि ज्ञ. हे काय, विशेष संयुक्त व्यंजन आहेत. आता या विशेष संयुक्त व्यंजनाबद्दल आपण भरपूर गोष्टी क्लिअर करणार आहे. आपला शेवटचा प्रश्न तोच आहे की क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन केव्हा आणि जोडाक्षर केव्हा. म्हणजे या लेक्चरच्या अंती तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत अगदी व्यवस्थितरित्या कळेल आणि याच्यानंतर डाऊट राहणार नाही. आलं लक्षात. मग मला असं वाटतं तुम्हाला मराठी भाषेतल्या एकूण 52 वर्णांचं कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे तर ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या कळाली असेल. एक गोष्ट इथं क्लिअर करतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं
की या 52 वर्णापैकी पारंपरिक वर्ण किंवा अगोदर असलेले वर्ण किती आहे 48 48 आणि त्याच्यानंतर आधुनिक वर्णमालेत आता सध्या किती आहे 52 वर्ण. तर मित्रांनो 48 वर्ण 52 कसे झाले हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो इथे दोन स्वर आहेत कोणते बघा ॲ आणि ऑ हे जे दोन स्वर आहेत मित्रांनो हे दोन स्वरांचा समावेश 6 नोव्हेंबर 2009 रोजी जो आहे तर तो शासनाच्या GR नुसार जो तर तो मराठी वर्णमालेत झालेला आहे. म्हणजे अगोदर किती होते 50 त्याच्यानंतर ॲ आणि ऑ हे जे दोन स्वर आहे तर या दोन स्वरांचा समावेश इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत झालेला आहे. बघा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत झाला मग आता टोटल किती झाले 50 जे आहेत वर्ण मराठी वर्णमालेत झाले 50 बरोबर. कधी 6 नोव्हेंबर 2009 कोणते दोन स्वर ऍड झाले ॲ आणि ऑ कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले ते कोणत्या भाषेतून मराठी इंग्रजी भाषेतनं. आणि मित्रांनो एक गोष्ट इथे लक्ष द्या अरविंद मंगरुळकर हे जे एक व्याकरणकार आहे तर यांचा हे दोन स्वर इंग्लिशमधून मराठीमध्ये आणण्यामध्ये विशेष वाटा आहे. लक्षात कोण अरविंद मंगरुळकर हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा 6 नोव्हेंबर 2009. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता 50 तर झाले पण आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहे रे मी सांगितलं आता किती 52 वर्ण आहेत. मग आपल्याला अजून दोन बघायचे दोन कसे आले तर बघा मित्रांनो क्ष आणि ज्ञ हे जे विशेष संयुक्त व्यंजन आहे तर यांना 10 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने स्पष्टपणे अधिकृतरित्या या क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन म्हणून मान्यता दिली आणि मराठी वर्णमालेत त्यांचा अधिकृतरित्या समावेश केला. म्हणून 50 वरून आता किती झाले क्ष आणि ज्ञ ॲड झाल्यानंतर 52 म्हणून आता मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे 52 वर्ण आहेत. आलं लक्षात. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या मित्रांनो मला असं वाटतं तुम्हाला मराठी वर्णमाला जे आहे ते एक प्राथमिक ओळख झाली असेल. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वर किती आहे व्यंजन किती आहे त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन किती आहे स्वरादी किती आहे पारंपरिक वर्णमालेत 48 होते नंतर 52 कसे झाले तर या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झालेल्या आहे. बघा मित्रांनो आता या मराठी वर्णमालेचा विस्तृतरित्या अभ्यास करायचा त्याच्यात खूप मोठे जसं की व्यंजनामध्ये कठोर व्यंजन कोणते मृदू व्यंजन कोणते स्वरामध्ये रस्व स्वर कोणते दीर्घ स्वर कोणते हे सगळ्या गोष्टी आहेत हे मलाही माहिती आहे बरोबर. पण या गोष्टी आता आपण शिकणार नाही. यावर मी एखादं स्पेशल लेक्चर घेईल आणि मराठी वर्णमालेचा अगदी विस्तृतरित्या अभ्यास आपण नंतर करूयात. फक्त आता आपल्याला काय शिकायचं बघा मित्रांनो मी तुम्हाला लेक्चर क्रमांक 3 मध्ये सांगितलं होतं की आपण तोंडातनं जे उच्चारतो ते ध्वनी असतात बरोबर आणि ध्वनीचं लिखित रूप म्हणजे काय असतं अक्षर बरोबर. आणि अक्षरांपासून काय बनतो रे शब्द बरोबर. शब्दांपासून काय बनतं रे वाक्य आणि वाक्य मिळून काय बनते भाषा. म्हणजे ही मूळ ध्वनीपासून तर वाक्यापर्यंत ही काय भाषा बनण्याची प्रोसेस आहे. आणि कोणत्याही भाषेचा मूलभूत घटक काय असतो मित्रांनो कोणत्याही भाषेचा मूलभूत घटक काय असतो ध्वनी आणि ध्वनींचं विभाजन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं मूळ ध्वनी आणि मूळ ध्वनीचं लिखित रूप म्हणजे काय वर्ण. म्हणजे या सगळ्या वर्णांपासून कोणती भाषा बनली रे मराठी भाषा बनलेली आहे. पण मित्रांनो हे जे वर्ण आहे तर हे भाषेमध्ये कशा प्रकारे उपयुक्तता आपण त्याच्या आणतो किंवा भाषामध्ये याला कशा प्रकारे उपयुक्तता आणली जाते या वर्णांची ते आपण बघणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय शिकावं लागेल की या वर्ण जे आहे तर या वर्णांपासून अक्षर कसं बनतं बरोबर की या वर्णापैकी अक्षर कोणते आहेत हे आपल्याला अगोदर शिकावं लागेल. त्याच्यानंतर अक्षर मिळून जोडाक्षर कसं बनतं हे आपल्याला शिकावं लागेल. त्याच्यानंतर अक्षर जोडाक्षराचा शब्द कसा बनतो हे आपल्याला माहिती आहे कारण मी तुम्हाला लेक्चर क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे. अक्षरांचा शब्द बनतो तो सांगितलेली प्रक्रिया शब्दांपासून वाक्य बनतं ही पण प्रक्रिया मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. आता आपल्याला काय बघायचं मित्रांनो तर या वर्णाचं अक्षर कसं बनतं आणि त्याचं जोडाक्षर कसं बनतं ह्या दोन महत्त्वाचे जे आहे तर आपल्याला कॉन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करायचे आहे. अक्षर आणि जोडाक्षर अक्षर जोडाक्षर मिळून शब्द मिळून वाक्य मिळून भाषा म्हणजे आपली मूळ ध्वनीपासून तर वाक्य म्हणजे भाषा बनण्याची सगळी प्रोसेस आपली जी आहे तर लेक्चर क्रमांक 3 आणि लेक्चर क्रमांक 4 मिळून व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. आलं लक्षात. येस और नो येस. याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो बघा आपण काय करू अगोदर पुढची प्रोसेस सांगतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येईल. अगोदरच सांगितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. तर बघा मित्रांनो परत मागे जाऊ आपण काळजी करू नका अजून भरपूर गोष्टी क्लिअर करायच्या. लेक्चर फक्त शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आलं लक्षात. कारण एकदाच सगळ्या गोष्टी सांगता येत नाही सगळ्या कॉन्सेप्ट जे आहेत एकमेकात अडकलेले असतात तर ते एक फोडून सांगावे लागते तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या क्लिअर होतात. तर बघा मित्रांनो अक्षर कशाला म्हणायचं आता मी तुम्हाला लेक्चर क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे अक्षर नेमकं कशाला म्हणायचं. आलं लक्षात. तर बघा इथे एक व्याख्या दिलेली मी अक्षराची काळजी करू नका मला दुसरा कॉन्सेप्ट पण क्लिअर करायचे त्याच्यामुळे हे तुम्हाला त्याचा लिंक लागणं गरजेची लेक्चर क्रमांक 3 म्हणून या सगळ्या गोष्टी सांगतोय. भाषेत वापरले जाणारे पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे ध्वनी. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मला सांगा
ध्वनी हा कोणत्याही भाषेचा मूलभूत घटक आहे. आता आपण फक्त मराठी भाषेचा विचार करू. मराठी भाषेचा मूलभूत घटक काय? ध्वनी. म्हणजे भाषेत आपण काय वापरतो? ध्वनी. कारण ध्वनींपासूनच काय बनतं? अक्षर. अक्षरांपासून काय बनतो? शब्द. शब्दांपासून काय बनतं? वाक्य. इथपर्यंत क्लिअर? ओके. आता बघा मित्रांनो, याचा अर्थ भाषेचा मूलभूत घटक काय? ध्वनी. कारण ध्वनीशिवाय भाषा बनूच शकत नाही. आलं लक्षात? भाषेत वापरले जाणारे पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे ध्वनी, इथे नवीन ऍड केलं काय? पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे ध्वनी विशिष्ट रंगाने लिहून ठेवले असता ते नष्ट होत नाही किंवा कायमस्वरूपी टिकतात, म्हणून त्यांना अक्षरे असं म्हणायचं. आणि मी तुम्हाला लेक्चर क्रमांक 3 मध्ये सरळ सरळ सांगितलं होतं मित्रांनो की ध्वनीचं लिखित रूप म्हणजे काय? अक्षर. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो, असेच ध्वनींचं अक्षरात रूपांतर होतं जे ध्वनी पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे आहे. बघा, अशाच ध्वनींचं अक्षरात रूपांतर होतं जे ध्वनी पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे आहे. म्हणजे जर पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचा ध्वनी नसेल तर त्याचा अक्षर बनू शकत नाही. अक्षर बनू शकत नाही म्हणजे शब्द बनू शकत नाही. शब्द बनू शकत नाही म्हणजे वाक्य बनू शकत नाही. म्हणजे त्याची भाषा बनू शकत नाही. म्हणजे अपूर्ण उच्चाराचे ध्वनी जे आहे तर त्याचे आपण अपूर्ण उच्चाराचे ध्वनी जे आहे तर ते भाषेत वापरू शकत नाही. आणि म्हणून अपूर्ण उच्चाराच्या ध्वनीपासून भाषा बनू शकत नाही. मग भाषा बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण उच्चाराचेच ध्वनी लागेल. पूर्ण उच्चाराचेच ध्वनी लागेल. मग याच्यामध्ये जे जे पूर्ण उच्चाराचे ध्वनी आहे तेच ध्वनी अक्षर बनतील. बघा, याच्यामध्ये हे ध्वनी आहे, मूलध्वनी, ध्वनी, तुम्हाला या गोष्टी क्लिअर असतील. याच्यातले मूलध्वनी किंवा ध्वनी पूर्ण उच्चाराचे जे आहे त्याचेच फक्त अक्षर बनतील. त्याच्याशिवाय कुणाचेच अक्षर बनणार नाही. आणि मित्रांनो, यांचे जर अक्षर बनत असेल तरच हे मराठी भाषेत उपयुक्त आहे, नाही तर उपयुक्त नाही. ज्या ज्या व्यंजनांचं, ज्या ज्या गोष्टींचं, ज्या ज्या वर्णांचं अक्षर बनल तोच वर्ण आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यापासून शब्द बनणार, शब्दांपासून भाषा बनणार. आलं लक्षात? तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय बघितलं? पूर्ण आणि स्वतंत्र उच्चारात जे ध्वनी असतात ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवले असतात नष्ट होत नाही, कायमस्वरूपी टिकतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? अक्षरे असं म्हणतात. आता त्याचे परत एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. क्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे काय? नष्ट होणारे. आणि अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे. जे मुखावाटी उच्चारलेले ध्वनी ते नष्ट होऊ नये म्हणून लिहून ठेवतो आपण, म्हणून त्यांना काय म्हणायचं? अक्षरे असं म्हणायचं. आता आपल्याला बघायचं कोणत्या कोणत्या मूलध्वनी किंवा अक्षर कशा प्रकारे बनतं किंवा कोणत्या कोणत्या मूलध्वनींचा समावेश आपण अक्षरामध्ये करू शकतो. आता बघा मित्रांनो, एकूण स्वर किती दिलेले आहेत? 14. एकूण स्वर किती दिलेले आहेत? 14. तर बघा मित्रांनो, हे जे सगळे स्वर जे आहे ना, आता तुम्हाला मला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. नेमकं अक्षराच्या कॉन्सेप्ट काय, अक्षर नेमकं कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो, म्हणजे त्या शिकताना आपल्याला त्याचा उपयोग होईल. आलं लक्षात? बघा मित्रांनो, एकूण स्वर किती आहे? 14 स्वर जे आहे तर ते कशात आहे? मराठी वर्णमालेत आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्वर जे असतात, पूर्ण स्वर, या सगळ्या स्वरांचा समावेश अक्षरामध्ये होतो. सगळ्या स्वरांचा समावेश अक्षरामध्ये होतो. आता तुम्ही म्हणताल याचा होत नाही का? याचाही होतो, पण याला अजून कुणाची तरी गरज लागते. ती कशी? मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, हे जे सगळे स्वर आहे, हे स्वर तुम्हाला जरी म्हटलं हे अक्षर आहे का, तर आहे. कारण जो जो स्वर असतो, 14 स्वरापैकी कोणताही स्वर घेतला तर त्याचा समावेश अक्षरामध्ये होतो किंवा सरळ सरळ अक्षरामध्ये होतो. याचं 2 कारण आहे मित्रांनो. एक तर काय, स्वर हे पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे. हे जे स्वर असतात ना, हे पूर्ण आणि स्वतंत्र उच्चाराचे, म्हणून यांचा अक्षरामध्ये समावेश होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, स्वरांना उच्चारासाठी कोणाचीही मदत लागत नाही. म्हणजे ते स्वतंत्ररित्या आपण उच्चारू शकतो आणि याच्यामध्ये दुसरा कोणताही वर्णांचा समावेश होत नाही. म्हणून स्वरांचा जे आहे सरळ सरळ अक्षरामध्ये समावेश होतो. म्हणजे स्वर म्हणजे अक्षर, काही डाऊटच नाही. स्वर म्हणजे अक्षर. कारण स्वर जितके असतील ते सगळे स्वतंत्र आणि पूर्ण उच्चाराचे असतात. आणि स्वतंत्र आणि पूर्ण उच्चाराचा ध्वनी म्हणजे काय? ध्वनीचे लिखित रूप म्हणजे काय? अक्षर. स्वतंत्र आणि पूर्ण उच्चाराचा ध्वनी असेल तरच अक्षर बनणार. आणि स्वर हे स्वतंत्र आणि पूर्ण उच्चाराचे, म्हणून सगळ्या स्वरांचा समावेश जो आहे तो अक्षरांमध्ये होतो. म्हणजे ज्यावेळेस आपला शब्द बनतो त्यावेळेस हे जे स्वर आहे आपण जशाच्या तसे वापरतो. याच्यामध्ये आपल्याला या स्वरांच्या उच्चारासाठी किंवा लेखनासाठी अजून कोणाची गरज पडत नाही. म्हणून स्वरांचा समावेश अक्षरामध्ये होतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, स्वरादी. आता स्वरादीचा समावेश अक्षरामध्ये होतो का? किंवा स्वरादीपासून लगेच अक्षर बनू शकतं का? किंवा कशा प्रकारे बनू शकतं? तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्वरादी या शब्दाचा अर्थच आहे स्वर आहे आदी ज्याच्या असा तो, किंवा ज्या वर्णाचा उच्चार करताना 2 स्वरादी कोणते? एक तर अनुस्वार एक आहे आणि विसर्ग. आणि वहा हे फक्त उदाहरण म्हणून इथे घेतलेले. मेन स्वरादी कोणते? अनुस्वार आणि विसर्ग. आणि मित्रांनो, ज्या स्वरादीच्या उच्चाराच्या अगोदर स्वर येतो ना, त्यांना स्वरादी असं म्हणतात. ज्या वर्णाच्या उच्चाराच्या अगोदर स्वर येतो त्यांना काय म्हणतात? स्वरादी. म्हणजे स्वर आहे आदी ज्याच्या असा तो कोण? स्वरादी. म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग या 2 वर्णांचा जर उच्चार करायचा असेल तर त्याच्या अगोदर स्वर घ्यावाच लागतो.
याच्या अगोदर स्वर घ्यावाच लागतो. मला सांगा, अनुस्वाराचा उच्चार कसा करणार तुम्ही? नाही करता येणार. विसर्गाचा उच्चार कसा करणार? नाही. मग त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या उच्चारासाठी स्वर घ्यावाच लागतो. म्हणून स्वर आहे आधी ज्याच्या, असा तो कोण? स्वरादी. मित्रांनो, जिथं जिथं स्वर येईल तिथे तिथे अक्षर असणार का? म्हणजे स्वर आला म्हणजे अक्षर. मी तुम्हाला हे अगोदरच सांगितलं. कारण का? कारण स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. आणि मित्रांनो, जर आपल्याला स्वरादीचा उच्चार करायचा असेल तर स्वर घ्यावाच लागतो. याचा अर्थ काय? स्वरादींचा समावेश पण कशात होतो? अक्षरांमध्ये होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. आता तुम्ही म्हणताल सर फक्त अनुस्वार, स्वर अक्षर नाही, पण फक्त अनुस्वार आपल्याला उच्चारताच येत नाही ना, फक्त विसर्ग आपल्याला उच्चारताच येत नाही ना. आलं लक्षात? त्याच्या अगोदर आपल्याला स्वर घ्यावाच लागतो. म्हणजे जसं हा स्वर अस्वर घेतला, त्याच्यावर अनुस्वार दिला तेव्हा त्याला महत्त्व प्राप्त होतं. त्याच्यानंतर हा स्वर घेतला, त्याच्यानंतर विसर्ग दिले, तेव्हा त्या अनुस्वार आणि विसर्गाला अर्थ प्राप्त झाला. म्हणजे याच्या उच्चारासाठी आपल्याला त्याच्या अगोदर स्वर घ्यावाच लागतो. आणि जर स्वर आला रे आला की त्याचा लगेच अक्षरामध्ये समावेश होतो. कारण काय रे मित्रांनो, की स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि पूर्ण उच्चाराचा ध्वनी म्हणजे अक्षर. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता व्यंजन, हे विशेष संयुक्त व्यंजन थोडंसं बाजूला ठेवा. याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करणार आहे, त्याची काळजी करू नका. फक्त आता व्यंजनांवर लक्ष द्या. आलं लक्षात? बघा मित्रांनो, व्यंजन म्हणजे अक्षर नाही. बघा, व्यंजन म्हणजे अक्षर नाही. आता तुम्हाला मी अक्षर म्हणजे काय ते सांगतोय, तुम्हाला क्लिअर होते सगळ्या गोष्टी. पण व्यंजन जे आहे तर मराठी वर्णमालेतून 52 वर्ण आहे. स्वर अक्षर आहे, स्वरादी पण अक्षर आहे, कारण त्याच्यामध्ये स्वर येतोच. आणि जे व्यंजन असतात ना मित्रांनो, ते व्यंजन म्हणजे अक्षर नाही, किंवा विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे पण अक्षर नाही. ते मी पुढे सांगेल, हे थोडंसं बाजूला ठेवा. या व्यंजनांबद्दल लक्ष द्या. तुम्हाला जर म्हटलं फक्त की हे सोबत य हे एक व्यंजन आहे, तर या व्यंजन म्हणजे अक्षर का? तर नाही, ते व्यंजन म्हणजे अक्षर नाही. याचं कारण असं बघा मित्रांनो, व्यंजन ही पूर्ण उच्चाराची नसतात. व्यंजन हे जे वर्ण आहे तर हे वर्ण पूर्ण उच्चाराचे नसतात. आणि मित्रांनो, जे ध्वनी किंवा जे मूलध्वनी किंवा जे वर्ण पूर्ण उच्चाराचे नसतात त्यांचा समावेश अक्षरामध्ये होऊच शकत नाही. म्हणून व्यंजन यांचा समावेश आपण, म्हणजे यांचा व्यंजनाला आपण अक्षर म्हणू शकत नाही. तर मग मित्रांनो, आता भरपूर ठिकाणी आता य हे एक अक्षर म्हणून वापरलेलं आहे. मग हे कशा प्रकारे हे जे व्यंजन आहे ते आपण अक्षर म्हणून वापरू शकतो? तर मित्रांनो, या व्यंजनाचा उच्चार जेव्हा पूर्ण होईल ना, तर त्यावेळेस आपण याला अक्षर म्हणून वापरू शकतो. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यंजनाचा उच्चार पूर्ण कधी होईल किंवा कसा होतो? तर मित्रांनो, आता व्यंजनाची व्याख्याच अशी आहे, ही जर यांच्यामध्ये स्वर मिसळला किंवा यांच्यामध्ये जर स्वर आपण टाकला किंवा स्वर आणला तरच यांचा जो आहे तो उच्चार पूर्ण होतो. आणि त्यावेळेसच याचा अक्षर बनतं, आणि त्यावेळेसच याचा शब्द बनतो, आणि त्यावेळेसच याचं वाक्य बनतं, आणि त्याच्यापासूनच भाषा तयार होती. म्हणजे फक्त व्यंजन जसे आहे तसे आपण भाषेमध्ये वापरू शकत नाही. कारण का? कारण व्यंजनाचा उच्चार पूर्ण नसतो, आणि उच्चार पूर्ण नसतं तर त्याची प्रक्रिया तिथंच थांबते, कारण त्याच्यापासून अक्षर बनू शकत नाही. कारण पूर्ण उच्चाराचे ध्वनीच अक्षर असतात किंवा पूर्ण उच्चाराचे वर्णच अक्षर असतात. मग या व्यंजनांना पूर्ण उच्चारासाठी किंवा भाषेत येण्यासाठी कुणाची गरज असते? स्वरांची गरज असते. कुणाची गरज असते? स्वरांची गरज असते. जर या व्यंजनामध्ये एखादा स्वर मिसळला तरच त्याचा पूर्ण उच्चार होतो, आणि पूर्ण उच्चार झाल्यानंतरच त्याचा अक्षर बनतं, त्याच्याशिवाय अक्षर बनत नाही. म्हणजे फक्त व्यंजनांना आपण अक्षर म्हणू शकतो का? नाही. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, अजून पण क्लिअर होईल. व्यंजनाला अजून एक नाव आहे, परवर्ण. आता बघा, मी तुम्हाला काय सांगतोय रे मित्रांनो, एक मिनिट सर, एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुम्हाला काय सांगतोय की अक्षर कसं बनतो ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर परवर्ण असंही व्यंजनाला म्हणतात. तर परवर्ण असं का म्हणतात व्यंजनाला? तर बघा मित्रांनो, पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे दुसरा, आणि वर्ण म्हणजे वर्ण. म्हणजे जे व्यंजन किंवा जे वर्ण उच्चारासाठी, पूर्ण उच्चारासाठी दुसऱ्या वर्णांवरती म्हणजेच कोणावरती? स्वरांवरती अवलंबून असतात, त्यांना व्यंजन म्हणून त्यांना परवर्ण असंही म्हणतात. व्यंजनांना परवर्ण का म्हणतात? पर म्हणजे दुसरा, वर्ण म्हणजे वर्ण. म्हणजे जे व्यंजन किंवा जे वर्ण उच्चारासाठी, पूर्ण उच्चारासाठी दुसऱ्या वर्णांवरती अवलंबून असतात, म्हणून त्यांना परवर्ण असंही म्हणतात. कुणाला? व्यंजनांना. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, व्यंजनांना स्वरांत असंही म्हणतात. व्यंजनांना स्वरांत असंही म्हणतात. का म्हणतात स्वरांत? तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण व्यंजनांचा उच्चार करतो किंवा पूर्ण उच्चार करतो त्यावेळेस त्याच्या अंती स्वर येतोच. कारण जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर येत नाही तोपर्यंत त्याचं अक्षर बनू शकत नाही. म्हणजेच जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण उच्चार होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस आपण व्यंजनांचा पूर्ण उच्चार करायला जातो ना, तर त्याच्या अंती स्वर घ्यावाच लागतो. तो कसा घ्यायला मी सांगणार आहे पुढे कसा घेतात. तर त्याच्या अंती स्वर घ्यावाच लागतो. म्हणून व्यंजनाच्या अंती पूर्ण उच्चाराच्या वेळी स्वर येतो, म्हणून स्वर जे आहे तर स्वरांत असंही व्यंजनाला म्हणतात. स्वर आहे अंती ज्याच्या असा तो कोण? व्यंजन.
आलं लक्षात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, काळजी करू नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, फक्त लक्ष देऊन ऐका. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, व्यंजनाला हलंत असंही म्हणतात. व्यंजनाला हलंत असंही म्हणतात. तुम्ही म्हणता हलंत असं का म्हणतात, तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचे असतात, व्यंजन ही पूर्ण उच्चाराचे नसतात, आणि व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचे असतात हे दर्शवण्यासाठी ती पाय मोडून लिहिली जातात. तर बघा मित्रांनो, इथे सगळे व्यंजन जे आहे तर मी असे पाय मोडून लिहिलेले आहेत. आला. स्वर आहे का पाय मोडून लिहिलेले? नाही. कारण का? कारण स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि पूर्ण उच्चाराचा वर्ण म्हणजे अक्षर. पण हे व्यंजन हे अक्षर नाही. कारण का? कारण ते अपूर्ण उच्चाराचे असतात. आलं लक्षात. आणि पूर्ण उच्चाराचे असल्यामुळे ते अक्षर होऊ शकतात का? नाही. मग ही भाषेत जसेल तसे वापरू शकतो का? नाही. जसेल तसे हे व्यंजन भाषेत वापरण्यासाठी काय करावं लागेल? ती पूर्ण उच्चाराची व्हावी लागेल, आणि पूर्ण उच्चाराची व्हावी लागेल याच्यासाठी काय करायला, व्यंजनामध्ये स्वर मिसळावा लागेल, त्यावेळेसच ती भाषेत वापरता येतील. तर व्यंजनाला हलंत का म्हणतात, तर बघा मित्रांनो, व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात हे दर्शवण्यासाठी ती पाय मोडून लिहिली जातात. आलं लक्षात. मी सगळी व्यंजनं जी आहे तर ती पाय मोडून लिहिलेली, याचा अर्थ काय की व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचे. मग ज्या वेळेस आपल्याला पाय मोडून लिहिली जातात किंवा पाय मोडून लिहिण्यासाठी आपण जे चिन्ह दर्शवतो त्याला हलचिन्ह असं म्हणतात. काय म्हणतात? हलचिन्ह. आणि मित्रांनो, हलचिन्ह हे व्यंजनाच्या शेवटी येतं, म्हणून हलंत हलचिन्ह आहे ज्याच्या अंती असा तो कोण? व्यंजन. म्हणून व्यंजनांना हलंत असंही म्हणतात. आलं लक्षात. हे पाय मोडून का लिहितात व्यंजन? तुम्ही कुठेही बघा, व्यंजन पाय मोडून का लिहिलेले असतात? कारण ते पूर्ण उच्चाराचे नसतात. पूर्ण उच्चाराचे नसतात म्हणजे त्यांचं अक्षर बनू शकत नाही जोपर्यंत ते पूर्ण उच्चाराचे होत नाही तोपर्यंत. आणि मित्रांनो, अक्षर बनू शकत नाही म्हणजे ते भाषेत आपण त्याला जशास तसं उपयोगी आणू शकत नाही. मग आपल्याला इथे एकच बघायचं की हे व्यंजन याच्यामध्ये स्वर कशा प्रकारे मिसळतो आणि कशा प्रकारे त्याचं जे आहे तर ते अक्षर बनतं. आलं लक्षात. आता बघा मित्रांनो, या कोणत्याही व्यंजनामध्ये जर मी स्वर मिसळला तर त्याचा उच्चार पूर्ण होतो. आता बघा, उदाहरणार्थ बघा, आता क हे काय? व्यंजन आहे. आता मी पाय मोडून लिहिले याचा अर्थ कन्फर्म आहे की हा पूर्ण उच्चाराचे. याचा अर्थ काय की याचा उच्चार पूर्ण नाही म्हणजे याला आपण अक्षर म्हणू शकत नाही. पण मी फक्त क असं लिहिलं आणि पाय नाही मोडला तर याचा अर्थ काय रे? याच्यामध्ये कोणता स्वर आहे? कारण याच्यात स्वर आला त्यावेळेसच याचा पाय नाही मोडला. कारण हे पाय मोडला याचा अर्थ काय असतो की हा पूर्ण उच्चाराचे. लक्षाचा. आणि मी इथं पाय नाही मोडला कचा, याचा अर्थ काय? याचा उच्चार पूर्ण आहे. आणि उच्चार पूर्ण आहे म्हणजे याच्या अर्थात कन्फर्म या व्यंजनामध्ये काय आहे? स्वर आहे. आता मी फक्त असं क लिहिलं, मला सांगा या क मध्ये कोणता स्वर आहे? क मध्ये क हे एक व्यंजन आहे आणि प्लस अ हा एक स्वर आहे. पण कचं जे आपण विभाजन केल्यानंतर क प्लस असं काय येतं? मी लेक्चर क्रमांक 3 मध्ये म्हटलं, 4 मध्ये उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे येतं. कारण काय? कारण कोणत्याही व्यंजनामध्ये जेव्हा त्या व्यंजनाचं अक्षर बनतं त्यावेळेस त्याच्यात स्वर असतोच. आणि म्हणून या क मध्ये, या अक्षरामध्ये, आता हे तर अक्षर आहे कारण पाय मोडून लिहिलं नाही, बरोबर. आणि पाय मोडून लिहिलं नाही याचा अर्थ याचं हे पूर्ण उच्चाराचं आहे. आणि पूर्ण उच्चाराचा याचा अर्थ याचा अर्थ काय की याच्यामध्ये कोणता तरी स्वर आहे. कारण स्वरच पूर्ण उच्चाराचे आहे, व्यंजन पूर्ण उच्चाराचे नाही. जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत व्यंजनाचा उच्चार पूर्ण होऊ शकत नाही. मग कोणत्याही व्यंजनात जर विभाजन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक स्वर सापडतोच. कोणत्याही अक्षराचं विभाजन केलं तर हे स्वर सोडू ना, या व्यंजनाचं बनलेलं जे अक्षर आहे तर त्या कोणत्याही अक्षराचं विभाजन केलं तर त्यामध्ये स्वर आपल्याला सापडतोच. आता बघा दुसरं एक व्यंजन. परत मला सांगा, ख हे एक व्यंजन आहे. आता याचा पाय मोडला म्हणजे काय रे? याचा उच्चार पूर्ण नाही. उच्चार पूर्ण नाही म्हणजे हे अक्षर नाही. म्हणजे याला कशाची गरज आहे? स्वराची गरज आहे. मग मी असं इथं लिहिलं खी. इथं काय लिहिलं? खी. आता हे अक्षर झालं का? हो. कारण का? कारण या व्यंजनामध्ये स्वर मिसळला. कोणता स्वर मिसळला रे? तर ख हे दीर्घ ई याच्यात मिसळलं. तर कसं बघा, याचं कसं होईल मग विभाजन? ख प्लस ई. हा दीर्घ ई मिसळला आणि एक वेलांटी जी असती, दुसरी वेलांटी, तर ते कशात कोणत्या स्वराचं चिन्ह असतं? दीर्घ ईचं चिन्ह असतं. म्हणून खी हे काय झालं? अक्षर झालं. आलं लक्षात. मग मला एक सांगा, मी आता भरपूर वेळ याच्यावर घातला, आता पुढच्या कॉन्सेप्ट सरळ समजत जातील. व्यंजनांना अक्षर बनण्यासाठी कुणाची गरज असते? स्वरांची. फक्त व्यंजन अक्षर बनू शकतात का? नाही. फक्त स्वर म्हणजे अक्षर का? हो. आलं लक्षात. ओके. आता इकडे या मित्रांनो, अक्षर कशाला म्हणायचं? आता अक्षराच्या व्याख्या सांगतो तुम्हाला. स्वर बरोबर अक्षर, काही डाऊट आहे का? सांगा. स्वर बरोबर अक्षर, काही डाऊट आहे का? नाही. कारण स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि पूर्ण उच्चाराचा ध्वनी म्हणजे अक्षर. काही डाऊट नाही. फक्त व्यंजन म्हणजे अक्षर का? नाही. कारण व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून तर पाय मोडून लिहिली जातात. जोपर्यंत त्याच्या स्वर मिसळू शकत नाही तोपर्यंत त्याचा अक्षर बनू शकत नाही. आलं लक्षात. तर बघा मित्रांनो, स्वर बरोबर अक्षर म्हणजे जे 14 स्वर आहे या सगळ्या स्वरांचा समावेश अक्षरामध्ये होतो. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, फक्त व्यंजन म्हणजे अक्षर का रे? नाही. पण व्यंजनामध्ये मी जर स्वर मिसळला तर त्याचं अक्षर बनतं. आता कसं बघा मित्रांनो, आता क हे एक व्यंजन आहे.
त्याच्यामध्ये मी उ हा एक स्वर मिसळला तर याचं काय बनणार आहे मित्रांनो, कु. काही डाऊट? मग मला सांगा या व्यंजनाचा इथं पाय मोडलेला नाही, याच्यामध्ये स्वर मिसळला. व्यंजनामध्ये ज्यावेळेस आपण स्वर मिसळून जे आपल्याला बनतं किंवा त्याचा उच्चार कसा असतो, पूर्ण असतो. आणि कु या ज्या वर्णाचा उच्चार कसा आहे, पूर्ण आहे. तर मित्रांनो पूर्ण उच्चाराचा जो ध्वनी असतो तर तो काय त्याचं काय बनतं, अक्षर बनतं. म्हणजे कु हे एक अक्षर आहे का, हो आहे. कारण का, कारण व्यंजनामध्ये स्वर मिसळलाय. फक्त व्यंजन म्हणजे अक्षर का, नाही. फक्त व्यंजन म्हणजे अक्षर का, नाही. म्हणजे व्यंजनामध्ये स्वर मिसळला त्याचं काय बनतं लगेच, अक्षर. आणि मित्रांनो भाषा बनण्यासाठी अक्षरच लागतं. आलं लक्षात? पाय मोडून आपण मला सांगा असे व्यंजन सरळ आपण भाषेत वापरतो का? क असं कुठं लिहिलेलं बघितलं का तुम्ही? क म्हणजे एखाद्या शब्दात क असं लिहिलेलं बघितलंय कुठं? नाही, लिहू शकत नाही आपण, कारण ते पूर्ण उच्चार होतच नाही. जोपर्यंत त्याचा पूर्ण उच्चार होत नाही तोपर्यंत त्याचं अक्षर बनत नाही. आलं लक्षात? आणि पूर्ण उच्चारासाठी त्याला कशाची गरज असते, स्वराचीच गरज असते. म्हणून जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर येत नाही तोपर्यंत त्याचा अक्षर बनणार नाही. आणि इथं व्यंजनामध्ये स्वर आला म्हणून त्याला अक्षर असं आपण म्हटलं. आणि फक्त स्वर म्हणजे अक्षर का रे, तर हो, आलं लक्षात? फक्त स्वर म्हणजे असं, कारण ते पूर्ण उच्चाराचे आणि पूर्ण उच्चाराचा ध्वनीचं लिखित रूप म्हणजे अक्षर. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, स्वर प्लस स्वरादी बरोबर अक्षर. आता असं का, तर मित्रांनो पहिली तर गोष्ट, स्वर आला म्हणजे अक्षर आहे, संपला विषय. आलं लक्षात? आणि फक्त स्वरादीचा उच्चार आपण एकटे करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याला स्वरादीचा उच्चार करायचा असेल तर त्याला आपल्याला स्वरादीचा उच्चार करताना आपल्याला स्वरासोबत घ्यावाच लागतो. आलं लक्षात? म्हणजे मी फक्त असा अनुस्वार असा उच्चार करू शकत नाही कुठं, मला त्याच्या अगोदर ख घ्यावं लागेल, त्याच्या अगोदर कोणताही स्वर घ्यावा लागेल. आता तुम्ही म्हणताल हे तर व्यंजन लिहिले तुम्ही, स्वर कुठे? तर मित्रांनो या ख मध्ये पण ख प्लस अ असा स्वर आहे, क मध्ये पण क प्लस अ असा स्वर आहे, त्याच्या डोक्यावर जे आहे तो अनुस्वार आहे. आलं लक्षात? म्हणजे जर आपल्याला स्वरादीचा उच्चार करायचा असेल तर त्याच्या अगोदर स्वर येतोच. आणि मित्रांनो जिथं स्वर येतो त्या शब्दाचा किंवा त्या वर्णाचा उच्चार पूर्ण असतो. आणि पूर्ण उच्चार आहे म्हणजे ते अक्षर आहे. म्हणजे स्वर प्लस स्वरादी म्हणजे पण काय, अक्षर. काही डाऊट नाही? आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, व्यंजन प्लस स्वर प्लस स्वरादी बरोबर अक्षर. आता कसं बघा मित्रांनो, व्यंजन प्लस स्वर प्लस स्वरादी बरोबर अक्षर. आता मी इथे एक व्यंजन घेतलं, कोणतं, द. आता हे व्यंजन आहे कशाहून कळालं आपल्याला, कारण याचा पाय मोडलेला आहे. पाय मोडलेला म्हणजे अपूर्ण उच्चाराचं आहे. आलं लक्षात? आणि अपूर्ण उच्चाराचं काय असतं, व्यंजन असतं. आलं लक्षात? हे व्यंजन आहे, हे पाय मोडलं, याच्यावरून आपल्याला कळालं. याच्यात आपण एक स्वर मिसळला. तर बघा मित्रांनो, आता मी या द मध्ये उ हा स्वर मिसळला, द मध्ये उ हा स्वर मिसळला, तर याचं काय होईल रे मित्रांनो, दू. इथपर्यंत काही डाऊट? मला सांगा अक्षर बनलं का? इथंच अक्षर बनलं. पण त्याच्यानंतर जर स्वरादी जरी आला तरी त्याचं अक्षर असतं. म्हणजे या दू नंतर एक विसर्ग, हा जो म्हणजे दू नंतर जो उ स्वर मिसळला त्याच्यानंतर हा विसर्ग हे जे आहे त्याच्यात ऍड केलं. मग या विसर्गानंतर किंवा उ नंतर काय आला, विसर्ग. आणि मित्रांनो व्यंजन स्वर आणि त्याच्यानंतर स्वरादी जरी आला तरी त्याचा समावेश अक्षरामध्ये होतो. अजून एक उदाहरण, काळजी करू नका. बघा मित्रांनो, मी इथे ल हे एक व्यंजन घेतलं. आता एक व्यंजन हे मान्य आहे का? अरे हो की नाही? हो. कारण का? कारण हे पाय मोडून लिहिले. ओके. आता त्याचं अक्षर बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यात कोणता तरी स्वर मिसळावा लागेल. ओके. तर मी याच्यात ई हा स्वर मिसळला. कोणता स्वर मिसळला? ई हा स्वर मिसळला. तर काय होईल रे याचं, ली. याचा अर्थ हे काय झालं आता, अक्षर. कारण व्यंजनामध्ये अक्षर स्वर मिसळल्यावर काय होतं, अक्षर. पण याच्यात जर आपल्याला परत स्वरादी मिसळायचं असेल, म्हणजे जसं की मी आता इथे अनुस्वार दिला, इथे काय दिला, अनुस्वार दिला, मग झालं काय, ली. मग याला आपण अक्षर म्हणू शकतो का? तर म्हणू शकतो. साधं सोपं सरळ मित्रांनो, जिथे जिथे स्वर येतो, ज्या स्वर एकटा येऊ का व्यंजना सोबत येऊ, आला रे आला की तिथं अक्षर असतं म्हणजे असतं. कारण का? कारण स्वर एकटा आला तर तो पूर्ण उच्चाराचा असतो. पूर्ण उच्चाराचा ध्वनी म्हणजे काय, अक्षर. ओके. व्यंजन एकटा आलं, अक्षर नसतं. कारण का? कारण ते पूर्ण उच्चाराचं नसतं. बरोबर. पूर्ण उच्चाराचं होण्यासाठी त्याला काय करावं लागतं, स्वरांची मदत घ्यावी लागते. आणि जोपर्यंत व्यंजनात स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचं अक्षर होत नाही. मग ज्या वेळेस आपण पाय मोडून लिहितो त्यावेळेस ते अक्षर असतं का? नाही. पण पाय मोडून लिहित नाही याचा अर्थ काय असतं, कन्फर्म, की त्याच्यात कोणता तरी स्वर आहे. ओके. आलं लक्षात? मग जेव्हा आपण पाय मोडून लिहित नाही त्यावेळेस काय असतं, त्याच्यामध्ये कोणता तरी स्वर आहे. आणि ज्या वेळेस मित्रांनो, ज्या वेळेस पाय मोडून लिहिलेलं नाही किंवा कोणताही स्वर आला तर त्यावेळेस तो वर्ण हा अक्षर असतो. आलं लक्षात? मला असं वाटतं तुम्हाला अक्षर म्हणजे काय तर ही कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झाली असेल. मी थोडासा जास्त वेळ घातला याच्यावर, याचं कारण आहे की मित्रांनो ह्या बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या. बेसिक म्हणजे खूप डेपमध्ये कॉन्सेप्ट आहेत सगळ्या. ह्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या तर एक भाषा बनण्याची सगळी प्रोसेस तुम्हाला कळेल. आणि पुढं जे आहे तर मी आता मूलध्वनीची पण किंवा मूलाक्षराची पण एक प्राथमिक ओळख तुम्हाला करून दिलेली, तर पुढचं व्याकरण शिकायला मजा येईल. आलं लक्षात? आता अक्षर कसं बनलं हे तुम्हाला कळालंय. आता आपण जोडाक्षराची प्रक्रिया बघणार आहे.
काय बनणार आहे, जोड अक्षराची प्रक्रिया बघणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला संयुक्त व्यंजन म्हणजे काय आणि द्वित व्यंजन किंवा द्वित म्हणजे काय, तर ह्या दोन कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या. आलं लक्षात, संयुक्त व्यंजन म्हणजे काय आणि द्वित म्हणजे काय, ह्या दोन कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या. ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की लगेच जोडाक्षर बनतं. बघा ते मॅजिक कसं होतं तर बघा मित्रांनो, संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं. आता व्यंजन म्हणजे काय तुम्हाला कळालं का रे, मला सांगा. हे सगळे काय आहेत, व्यंजन आहेत. व्यंजन म्हणजे तुम्हाला कळालं. स्वर म्हणजे काय हे पण तुम्हाला कळालं. स्वरादी कोणत्या असतात, अनुस्वार आणि विसर्ग हे पण तुम्हाला कळालं. विशेष संयुक्त व्यंजन मी मुद्दाम बाजूला ठेवले, ते आपण नंतर बघणार आहे. आलं लक्षात. तर व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला कळालंय. आलं लक्षात. आता संयुक्त व्यंजन याच्यापासूनच बनणार. ते कसं बनणार बघा. आता व्यंजन कोणते कोणते परत एकदा सांगतो. क ख ग घ ग च छ ज झ ञ ट ठ द ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स स ह आणि ळ. हे काय आहेत, व्यंजन. हे काय आहेत, व्यंजन. आणि विशेष संयुक्त व्यंजन कोणते, क्ष आणि ज्ञ हे व्यंजन आहे. स्वर माहिती कोणते, अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ ए ऐ ऐ ओ अ औ. आणि अनुस्वार आणि विसर्ग जे आहे तर हे काय, दोन स्वरादी आहेत. आपल्याला आलं लक्षात पूर्ण वर्णमाला व्यवस्थित. आता आपण अक्षर कसं बघितलं ते बनतं किंवा अक्षर स्वरांना म्हणायचं, व्यंजनात स्वर मिसळून कसं अक्षर बनतं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या बघितल्या. आता आपल्याला बघायचं संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं. आता संयुक्त व्यंजन आणि द्वित ही दोन प्रक्रिया कशासाठी शिकायची आपल्याला, तर आपल्याला जोडाक्षर कसं बनतं हे शिकायचंय. कारण अक्षर हे बघा मित्रांनो, अक्षर जोडाक्षर यांच्यापासून शब्द बनेल, शब्दापासून वाक्य बनेल, वाक्य मिळून काय बनेल, भाषा. म्हणजे भाषा बनण्याच्या प्रोसेसमधल्या कॉन्सेप्ट आहेत. अक्षर कशाला म्हणायचं, जोडाक्षर कशाला म्हणायचं. तर त्याच्या अगोदर आपण संयुक्त व्यंजन म्हणजे काय हे याच्यावर बघूयात. मित्रांनो याच्यावर प्रश्न असतात बरं. ही भाषा बनण्याची प्रोसेस जरी मी तुम्हाला सांगतोय तर याच्यावर तुम्ही बघत असाल, तुम्ही आयोगाचे प्रश्न काढून बघा, तुम्हाला सरळ सरळ याच्यावर प्रश्न दिसतील. आलं लक्षात. जोडाक्षर कसं बनतं किंवा जोडाक्षर एखादं देतील, ते जोडाक्षर आहे का तर ते आपल्याला कळालं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिकणं आपल्याला गरजेचं आहे. दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र आली की संयुक्त व्यंजन बनतं. आता बघा मित्रांनो, मला सांगा हे काय आहेत रे, व्यंजन. वर्गीय व्यंजन, अवर्गीय व्यंजन किती आहे, 34. म्हणजे हे दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र यावी लागतील तेव्हाच व्यंजन बनतं. फक्त एक जर व्यंजन असं एकत्र आलं तर ते व्यंजन होऊ शकतं का, तर ते संयुक्त व्यंजन होऊ शकतं का. मी असं म्हणलं हे व्यंजन आहे की हे संयुक्त व्यंजन होऊ शकतं का, नाही. जर दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र आली तरच त्याचं काय बनतं, संयुक्त व्यंजन. म्हणजे कसं बघा मित्रांनो, आता मी असं इथे दिलं द ध, द आणि ध हे दोन मी व्यंजन एकत्र आणली. आता व्यंजनच हे कशावरून, कारण याचा मी पाय मोडलाय. आलं लक्षात. हे व्यंजनच हे कशावरून, अक्षर का नाहीये, कारण याचा पाय मोडलेला. याचा अर्थ काय, अपूर्ण उच्चाराचे. याचा अर्थ याच्यात स्वर नाहीये. आलं लक्षात आहे. पाय मोडण्याचा अर्थ काय असतो, याच्यात स्वर नाहीये. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. द आणि ध हे दोन स्वर व्यंजन मी एकत्र आणले. आणि मित्रांनो दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आणली की लगेच संयुक्त व्यंजन बनतं. म्हणजे याला काय म्हणायचं रे, दोन व्यंजन एकत्र आणली याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. काही डाऊट. परत एकदा सांगतो मित्रांनो, ध हे एक व्यंजन आहे आणि व एक व्यंजन आहे. हे दोन व्यंजन मी एकत्र आणली. आता तुम्ही म्हणता व्यंजनच आहे का, यस, पाय मोडलाय, याचा अर्थ हे व्यंजन आहे, याचा उच्चार पूर्ण नाही, याचा अर्थ याचा स्वर नाही, म्हणजे हे अक्षर नाही. आलं लक्षात. ध्व आणि व हे ध्व ज्या शब्दातले जे आहे तर मी ध आणि व हे दोन व्यंजनं एकत्र आणली तर मला सांगा दोन व्यंजनं किंवा अधिक व्यंजनं एकत्र आली त्याचं काय बनतं, संयुक्त व्यंजन. मग मला सांगा हे काय आहे, संयुक्त व्यंजन. आलं लक्षात. संयुक्त व्यंजन ही संकल्पना कळाली. काय व्यंजनं कळाली आपल्याला, स्वर शिकलो, स्वरादी शिकलो, व्यंजनं शिकलो, विशेष संयुक्त व्यंजनं पण आपल्याला माहिती आहे. मग संयुक्त व्यंजन काय, तर जे व्यंजन आहे आपले 34 त्याच्यापैकी जर कोणतेही दोन व्यंजनं एकत्र आली, आलं लक्षात, दोन व्यंजनं एकत्र आली म्हणजे वाक्यामध्ये कुठेही दोन व्यंजनं एकत्र आली तर त्याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. आता तुम्ही म्हणता व्यंजनं तर ही आपल्याला जे आहे तर ती सरळ सरळ वापरता येत नाही वाक्यात. आलं लक्षात. मग आता काय होईल बघा मित्रांनो, या संयुक्त व्यंजनापासून बनेल जोडाक्षर आणि ते कसे बनेल ना तेच आपल्याला शिकायचे. त्याच्या अगोदर द्वित ही एक संकल्पना आपण शिकून घेऊ. बघा मित्रांनो, आता मी इथं ध आणि व हे दोन वेगवेगळे व्यंजन एकत्र आणले त्याचं झालं संयुक्त व्यंजन. द आणि ध हे दोन वेगवेगळे व्यंजन एकत्र आणले त्याचं झालं संयुक्त व्यंजन. पण जर एकच व्यंजन दोनदा आलं तर त्याचं द्वित बनतं. बघा द्वित कशाला म्हणायचं, तर एकच व्यंजन दोनदा आलं तर त्याचं द्वित बनतं. तर कसं बघा मित्रांनो, द ध हे दोन व्यंजन मी एकच व्यंजन दोनदा घेतलं, जर कुठेही दिसेल असा पाय मोडून तर त्याला असं म्हणायचं ते काय असतं, द्वित असतं. म्हणजे दोन वेगवेगळी व्यंजनं एकत्र आली, वेगवेगळी ना, दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र आली त्याला संयुक्त व्यंजन म्हणायचं. आणि एकच व्यंजन जर दोनदा आलं तर त्याला म्हणायचं द्वित किंवा द्वित व्यंजन. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो, आता मी लिहिलं क क, आता एकच व्यंजन दोनदा आलंय याचा अर्थ काय, हे काय द्वित. पण मी असं लिहिलं क व, आता दोन वेगवेगळी व्यंजन किंवा दोन व्यंजन एकत्र आली तर त्याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. पण दोन सारखीच आली तर त्याला काय म्हणायचं, द्वित.
आता इथे एक गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो, आपण द्वित याला संयुक्त व्यंजन म्हणू शकतो, कारण संयुक्त व्यंजनाची व्याख्या काय, दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र आली. आता इथं दोन व्यंजनं एकत्र आली, इथं पण दोन व्यंजनं एकत्र आली, म्हणजे याला आपण संयुक्त व्यंजन म्हणू शकतो. कशाला? द्वितला. पण या संयुक्त व्यंजनाला आपण द्वित म्हणू शकत नाही. कारण का की द्वित ही व्यंजन किंवा द्वित याची कॉन्सेप्ट अशी आहे की एकच व्यंजन दोनदा यावे लागते. आणि याच्यात संयुक्त व्यंजनात कोणतेही दोन व्यंजन एकत्र आली म्हणजे एकच सारखे असले तरी चालेल आणि सारखे नसले तरी चालेल, तरी त्याचं संयुक्त व्यंजन बनतं. याचा अर्थ द्वित म्हणजे संयुक्त व्यंजन आपण म्हणू शकतो, पण संयुक्त व्यंजनाला आपण द्वित म्हणू शकत नाही. कारण द्वित बनण्यासाठी दोन सारखीच व्यंजन जे आहे तर ती एकत्र यावी लागतात. दोन सारखीच व्यंजन जे आहे ते एकत्र यावी लागतात. म्हणजे दोन सारखी व्यंजन एकत्र आली म्हणजे संयुक्त व्यंजन आहेत पण द्वित पण आहे. इथं दोन वेगवेगळे व्यंजन एकत्र आली, संयुक्त व्यंजन आहे पण द्वित नाही, कारण द्वितसाठी फक्त सारखीच व्यंजन एकत्र यावी लागतात. आलं लक्षात? मला असं वाटतं संयुक्त व्यंजन म्हणजे काय आणि द्वित म्हणजे काय, तर ह्या दोन्ही पण तुमच्या कॉन्सेप्ट अगदी क्लिअर झाल्या असतील. आपण अक्षर शिकलो, ओके, ते अक्षर कसं बनलं हे पण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन शिकलो, द्वित शिकलो. आता मित्रांनो या संयुक्त व्यंजनापासून आणि द्वित, आता तुम्हाला आहे ना, आता बघा द आणि द असं कुठंच जे आहे तर ते असं पाय मोडून तुम्हाला कोणत्याही शब्दात जोडाक्षर म्हणून वापरलेलं दिसणार नाही. आता हे तुम्हाला वाटेल द आणि द दोन अक्षर एकत्र आले जोडाक्षर आहे असं वाटेल, पण मी याचा पाय मोडलेला आहे, तर हे जोपर्यंत याचा पाय मोडलेला असेल तोपर्यंत हे जोडाक्षर होऊ शकत नाही. आता पुढची प्रोसेस बघा मित्रांनो, जोडाक्षर कशाला म्हणायचं, जोडाक्षर कशाला म्हणायचं. आता बघा, दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र आली की संयुक्त व्यंजन बनते. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र आली की त्याचं काय बनतं रे? संयुक्त व्यंजन बनतं. मग मला सांगा, द आणि ध हे दोन व्यंजने एकत्र आली, हे काय झालं? संयुक्त व्यंजन. द आणि द हे दोन व्यंजने एकत्र आली, ह्याचं काय झालं? संयुक्त व्यंजन. याला द्वित पण म्हणू शकतो, याला द्वित म्हणू शकत नाही, कारण संयुक्त व्यंजनाच्या अंडर असलेली कॉन्सेप्ट कोणती आहे? द्वित. आलं लक्षात? क आणि व हे दोन व्यंजने एकत्र आले तर मला सांगा याला आपण काय म्हणू शकतो? संयुक्त व्यंजन. आता बघा, दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र आली की त्यामध्ये काय त्याचं काय बनतं? संयुक्त व्यंजन. आणि त्यामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर बनतं. म्हणजे द्वित किंवा संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला की झालं जोडाक्षर. आता बघा मित्रांनो, मला सांगा, क आणि व हे एकत्र आले, मला सांगा हे जोडाक्षर आहे का संयुक्त व्यंजन आहे? संयुक्त व्यंजन. का बरं संयुक्त व्यंजन आहे? कारण याचा पाय मोडलेला आहे. पाय मोडलेला याचा अर्थ त्याच्यात स्वर नाही, आणि जोपर्यंत आपण या संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत याचं जोडाक्षर होणार नाही. आता मी असं लिहिलं, क प्लस व, असं लिहिलं, पाय मोडला नाही, याचा अर्थ याच्यात अस्वर आहे. कोणता स्वर आहे? अस्वर आहे. आणि याचा अर्थ मित्रांनो, संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला म्हणजे याचं झालं जोडाक्षर. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, हे द्वित आहे. हे काय? द्वित. द्वित म्हणजे काय? एकच व्यंजन दोनदा आलं तर काय बनतं? द्वित. आता हे व्यंजन आहे कारण पाय मोडलाय, अजून याचं अक्षर बनलंय का जोडाक्षर बनलंय का नाही. आता मी याच्यात स्वर मिसळायचा ठरवलं तर मला काय करावं लागेल? फक्त याचा पाय मोडलेला काढून टाकायचा. पाय मोडलेला काढून टाकला रे टाकला, याचा अर्थ याच्यात स्वर आहे. आणि संयुक्त व्यंजनात किंवा द्वित या दोन या व्यंजनात स्वर संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला रे मिसळला, लगेच त्याचं जोडाक्षर बनतं. आता बघा, व्यंजनात स्वर मिसळला तर काय बनेल? अक्षर, कारण व्यंजन पूर्ण उच्चारण नसतं. दोन व्यंजने एकत्र आली आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला तर काय बनेल? जोडाक्षर. किती सोपं आहे. ओके, आता बघा मित्रांनो, जोडाक्षराच्या अजून काही व्याख्या आपण बघूयात. सोपं आहे. व्यंजन प्लस स्वर म्हणजे जोडाक्षर. आता दोन व्यंजने एकत्र आली आणि त्याच्यात स्वर मिसळला की जोडाक्षर बनतं, हे वरच सांगितले. म्हणजे व्यंजन एकत्र आलं त्याच्यात स्वर मिसळला की झालं जोडाक्षर. बघा, क हे एक व्यंजन एकत्र आलं, व हे एक व्यंजन एकत्र आलं आणि त्याच्यात आपण अ हा स्वर मिसळला तर झालं क, झालं जोडाक्षर. पण जर पाय मोडलेला असला तोपर्यंत आपण जोडाक्षर म्हणू शकत नाही, कारण त्यात स्वर नसतो. जोपर्यंत संयुक्त व्यंजनामध्ये दोन एकत्र आलेल्या व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचं जोडाक्षर बनू शकत नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संयुक्त व्यंजन प्लस स्वर म्हणजे जोडाक्षर. आता संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली, झालं संयुक्त व्यंजन. म्हणजे द आणि ध हे दोन संयुक्त व्यंजन एकत्र आले, मी त्याच्यामध्ये ई हा स्वर मिसळला, बरोबर. काय होणार याचं? धी. आता याचा पाय मोडलेला नाही, याच्यात स्वर मिसळलेला आहे, याचा अर्थ हे जोडाक्षर आहे. आता बघा, हे पण कळालं. ओके, त्याच्यानंतर द्वित व्यंजन प्लस स्वर म्हणजे जोडाक्षर. आता द्वित व्यंजन हे संयुक्त व्यंजनच्या अंतर्गत असलेलाच प्रकार आहे. म्हणजे दोन व्यंजन एकत्र आली, क आणि क, ही एकच व्यंजन दोनदा आली म्हणजे काय बनलं रे? द्वित बनतं. आणि याच्यात स्वर मिसळून टाकायचा, म्हणजे आपण आता क आणि क मध्ये अ हा स्वर मिसळू. काय मिसळू? अ हा स्वर मिसळू, तर याचं काय होईल? क प्लस क, क ला क जोडून येईल, पाय मोडलेला राहणार नाही, कारण त्याच्यात कोणता स्वर आहे? अस्वर. जोपर्यंत पाय मोडलेला आहे तोपर्यंत याला आपण अक्षर किंवा जोडाक्षर म्हणू शकतो. जोडाक्षर म्हणू शकतो का? नाही, कारण संयुक्त व्यंजन किंवा द्वितमध्ये जोपर्यंत स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचं जोडाक्षर होत नाही. आणि ज्या ज्या व्यंजनामध्ये किंवा संयुक्त व्यंजनामध्ये किंवा द्वितमध्ये स्वर मिसळा लगेच त्याचं जोडाक्षर बनतं.
आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर आता हे थोडंसं बाजूला ठेवा, मी पुढची कॉन्सेप्ट सांगणार आहे त्याच्या वेळेस तुम्हाला सांगतो. परत परत बघा, व्यंजन प्लस व्यंजनयुक्त स्वर म्हणजे जोडाक्षर. आता बघा, मी क हे एक व्यंजन घेतलं, हे एक व्यंजन आहे बरोबर, कारण अर्ध आहे, पूर्ण नाही आहेत. ओके, त्याचा अर्थ काय, याचा उच्चार अपूर्ण आहे. आणि व्यंजनयुक्त स्वर म्हणजे आता इथं व घेतलं मी, हा व याच्यात व्यंजनयुक्त स्वर आहे, कारण याचा पाय मोडला का नाही, म्हणजे व मध्ये कोणता स्वर मिसळलेला म्हणजे व्यंजन घेतलं आणि व्यंजनयुक्त स्वर घेतलं तर हे झालं जोडाक्षर. आलं लक्षात? तुम्ही म्हणताल कसं घेतलं, तर बघा मित्रांनो, क हे, व हे आणि प्लस हा स्वर त्यामध्ये मिसळला आणि दोन व्यंजनं एकत्र आली आणि त्याच्यात स्वर मिसळला की त्याचं लगेच बनतं जोडाक्षर. आलं लक्षात? जोडाक्षर म्हणजे काय, ही गोष्ट तुम्हाला, कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. थोडं जास्त वेळ गेला पण परफेक्ट सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. परत एकदा थोडंसं रिवाईज करतो आणि पुढच्या कॉन्सेप्टकडे वळतो. बघा, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे, आता सगळ्या गोष्टी परत रिवाईज होतील. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे, 52 वर्ण. इथपर्यंत काही डाऊट? हे क्लिअर. 48 पारंपरिक, 52 नंतर झाले, तर ते 4 कसे ॲड झाले हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. त्याच्यामध्ये स्वर किती आहे, 14. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात, स्वरांचा समावेश अक्षरामध्ये होतो. आणि ज्या ज्या वर्णांचा, या 52 पैकी ज्या ज्या वर्णांचा समावेश अक्षरामध्ये होतो तेच आपण भाषेत वापरू शकतो किंवा शब्द बनण्यासाठी वापरू शकतो. स्वर ह्यांचा पूर्ण उच्चार आहे, त्यांचा समावेश अक्षरामध्ये होतो म्हणून ते भाषेत आपण वापरू शकतो. स्वरादी, स्वरांशिवाय त्यांचा उच्चार पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्यांचाही समावेश आपण भाषेमध्ये वापरू शकतो किंवा त्यांचाही समावेश पूर्ण उच्चारामध्ये होतो, त्यांनाही आपण अक्षर म्हणू शकतो. त्याच्यानंतर व्यंजनांना आपण अक्षर म्हणू शकतो का, नाही, कारण त्याचा उच्चार पूर्ण नाही. त्याचा उच्चार पूर्ण करण्यासाठी त्याच्यात काय मिसळावं लागेल, स्वर मिसळावं लागेल. जोपर्यंत त्याच्यात स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचं अक्षर होईल का, नाही. मग व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून ते अक्षर नसतात. मग आपण व्यंजनामध्ये स्वर कसा मिसळायचा आणि त्याच्यातून अक्षर कसं बनायचं हे बघितलंय. जोपर्यंत व्यंजनात स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचं अक्षर होऊ शकत नाही. अक्षर होऊ शकत नाही म्हणजे शब्द होऊ शकत नाही. शब्द होऊ शकत नाही म्हणजे वाक्य होऊ शकत नाही. वाक्य होऊ शकत म्हणजे त्याला आपण भाषेत उपयुक्त आणू शकत नाही. आलं लक्षात? व्यंजनामध्ये स्वर मिसळला का अक्षर बनतं हे तुम्हाला कळालं. त्याच्यानंतर दोन व्यंजनं एकत्र आली तर त्याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. दोन सारखी व्यंजनं एकत्र आली त्याला काय म्हणायचं, द्वित. आता दोन व्यंजनं एकत्र आली तर त्याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. आणि दोन सारखी व्यंजनं एकत्र आली त्याला काय म्हणायचं, द्वित. आणि याच्यामध्ये आपण स्वर मिसळला की लगेच काय होतं, याचं जोडाक्षर. लगेच काय होतं, याचं जोडाक्षर. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर कळाल्या व्यवस्थित? ओके. आता पुढे बघा मित्रांनो, क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजन केव्हा आणि जोडाक्षरे केव्हा. आता बघा मित्रांनो, आता क्ष हे जे आहे तर मी इथं लिहितो क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजन आहे. मी इथं पाय मोडून लिहिला, कारण का, कारण व्यंजनच आहे. विशेष संयुक्त असो की कसं असो पण त्यांच्या मागे काय लागलेलं आहे, व्यंजन. म्हणून विशेष संयुक्त व्यंजन किंवा संयुक्त व्यंजन आहे. तर ती कशी, आता सगळ्यात महत्वाची मला एक गोष्ट सांगा, संयुक्त व्यंजन कसं बनतं. दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली तरच संयुक्त व्यंजन बनतं. आता तुम्ही म्हणताल सर क्ष आणि ज्ञ इथं आम्हाला एकच व्यंजन दिसायलं, मग यांना आपण संयुक्त व्यंजन कसं म्हणायचं. इथं दिलं ना मी तुम्हाला, क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजन आहे. तर विशेष संयुक्त व्यंजन कशी बनली आणि त्याच्यानंतर जोडाक्षर कशी बनणार आहे तर ते आपल्याला शिकायचं आहे. आता क्ष आणि ज्ञ हे दोन आहे बरोबर. आता तुम्ही म्हणताल सरळ सरळ आम्हाला व्यंजन दिसायले, कारण यांचा पाय मोडलेला आहे आणि जे पाय मोडलेलं असतं ते व्यंजन असतं. मग यांना आपण विशेष संयुक्त व्यंजन तुम्ही का म्हणताय सर, असा प्रश्न तुम्हाला पडलेला असावा. पण मित्रांनो बघा मित्रांनो, संयुक्त व्यंजन म्हणजे काय किंवा विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे काय, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली की त्याचं काय बनतं, संयुक्त व्यंजन. तर मग या क्षमध्ये दोन व्यंजन एकत्र आलेली बघा मित्रांनो, कोणतं, क अधिक श, ही दोन व्यंजन एकत्र आली आणि त्याच्यानंतर स हे एक व्यंजन बनलं. आणि मित्रांनो दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन जे बनतं त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात किंवा विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणतात. अक्ष आणि ज्ञ हे दोनच विशेष संयुक्त व्यंजन आहे. हे आता मराठी भाषा विभागाने आता सांगितलं, आपण ते तेव्हाच लक्षात ठेवायचं. पण दोन वेगळे, हे दोन व्यंजन एकत्र आली त्याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. पण क्ष आणि ज्ञ म्हटलं की ते विशेष संयुक्त व्यंजन. हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, क्ष कसं बनलं, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली म्हणजे काय बनले, विशेष संयुक्त व्यंजन किंवा संयुक्त व्यंजन बनलं. त्याच्यानंतर ज्ञ, तर बघा मित्रांनो, द हे एक व्यंजन एकत्र आलं, न हे एक व्यंजन एकत्र आलं आणि य हे एक व्यंजन एकत्र आलं. हे तीन व्यंजन एकत्र आली आणि त्याच्यानंतर बनलं ज्ञ हे एक संयुक्त व्यंजन. आलं लक्षात. आता आपल्याला क्ष आणि ज्ञला विशेष संयुक्त व्यंजन केव्हा म्हणायचं, तर ज्या ज्या वेळेस क्ष आणि ज्ञचा असा पाय मोडून लिहिलेले असतात ना त्यावेळेस यांना म्हणायचं विशेष संयुक्त व्यंजन. क्ष आणि ज्ञ अशी पाय मोडून ज्या ज्या वेळेस लिहिलेले असतात त्यावेळेस त्यांना म्हणायचं विशेष संयुक्त व्यंजन. आणि यांना जोडाक्षर कसे म्हणायचं, तर बघा मित्रांनो, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली तर त्याचं काय बनतं, संयुक्त व्यंजन किंवा विशेष संयुक्त व्यंजन. आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला लगेच काय बनतं, जोडाक्षर. लगेच काय बनतं, जोडाक्षर. मग मला सांगा, याच्यात जर सपोज क्ष आणि ज्ञ मध्ये आपल्याला अस्वर मिसळायचं तर काय करावं लागेल, फक्त याला आहे ना पाय मोडून लिहायचं नाही.
पाय मोडून लिहायचं नाही. पाय मोडून लिहिलं नाही रे नाही, लगेच त्याचं बनतं जोडाक्षर. म्हणजे क्ष आणि ज्ञ तुम्हाला असे विदाऊट पाय मोडलेले किंवा पाय मोडलेले नसताना दिसले तर ते जोडाक्षर असतात, विशेष संयुक्त व्यंजन नाही. आणि ज्यावेळेस क्ष आणि ज्ञ तुम्हाला असे पाय मोडून दिसतील तर त्यावेळेस ते असतात विशेष संयुक्त व्यंजन. आलं लक्षात? क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजन कसे, क्ष आणि ज्ञ कसे बनले, काय म्हणायचं संयुक्त व्यंजन, कारण संयुक्त व्यंजन तेव्हाच बनते दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आले तर. तिथं क आणि श एकत्र आलं त्याच्यापासून क्ष बनलं, द न य हे 3 व्यंजन एकत्र आले त्याच्यापासून ज्ञ बनलं. आलं लक्षात? आणि हे विषय संयुक्त व्यंजन जोडाक्षर केव्हा बनतं ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्वर मिसळतो. आणि हे पाय मोडलेले याचा अर्थ याच्यात स्वर नाही, आपण पाय न मोडता लिहिले याच्यात अस्वर आहे. मग क्ष आणि ज्ञ असे पाय मोडून नाही म्हणजे पाय न मोडता दिसले तर त्याला काय म्हणायचं, जोडाक्षर. आलं लक्षात? आणि क्ष आणि ज्ञ फक्त असे पाय मोडून तुम्हाला असे कुठेतरी दिसले तर त्याला काय म्हणायचं, विशेष संयुक्त व्यंजन. आलं लक्षात? क्ष आणि ज्ञ यांच्या बाबतीतच विशेष संयुक्त व्यंजन हा नियम आहे. बाकी दोन व्यंजन एकत्र आली संयुक्त व्यंजन म्हणतं, विशेष संयुक्त नाही. पण क्ष आणि ज्ञ हे जर दिसले तर त्यांना विशेष संयुक्त व्यंजनच म्हणायचं. आलं लक्षात? मला असं वाटतं तुम्हाला 6चे 6 पण प्रश्न क्लिअर झाले असतील. तुम्हाला मी मराठी भाषेची वर्णमाला आहे तिची ओळख करून दिली. त्याच्यानंतर त्या वर्णमालेचं अक्षर कशाला म्हणायचं किंवा व्यंजनाचं अक्षर कसं बनतं हे पण सांगितलं. ते व्यंजन एकत्र आले तर संयुक्त व्यंजन कसं बनतं, द्वित कसं बनतं हेही सांगितलं. त्याच्यानंतर त्यामध्ये स्वर मिसळा जोडाक्षर बनतं हेही सांगितलं. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ हे दोन व्यंजन जे आहे तर यांना विशेष संयुक्त व्यंजन केव्हा म्हणायचं, जोडाक्षर कसं म्हणायचं तर हे बी मी तुम्हाला सांगितलं. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झाल्या असतील. मी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. लेक्चर क्रमांक 3 ज्यांनी व्यवस्थित बघितलं त्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झाल्या असतील. आणि आता आपली भाषा बनण्याची सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. म्हणजे मूलध्वनीपासून आपण सुरू केलं, मूलध्वनी बघितला, ध्वनी बघितला, वर्ण बघितलं, अक्षर बघितलं, जोडाक्षर बघितलं, या सगळ्यांपासून शब्द कसा बनतो तेही बघितलं, शब्दानंतर वाक्य कसं बनतं तेही बघितलं, आणि वाक्य मिळून काय बनते, भाषा बनते. भाषेचे मूलध्वनीही बघितले, भाषेची वर्णमालाही बघितली मराठी भाषेची. तर या सगळ्या गोष्टी अगदी आपण विस्तृतरित्या आता बघितलेल्या आहे. 3 आणि 4 ज्याने व्यवस्थित बघितले त्याला ही भाषा बनण्याची सगळी प्रोसेस अगदी व्यवस्थितरित्या कळाली असेल. चला तर मित्रांनो मग थांबूयात. थँक्यू सो मच.